आणि आता राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांमधल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात। लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा। लंकेंची प्रतिक्रिया। आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार। काही लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतात। मला निवडून दिलं तर प्रत्येक तालुक्यात एक एमआयडीसी आणणार। निलेश लंकेंचं हे वक्तव्य। रायगडमध्ये अनंत गीते यांची पोलादपूरमधून लोकसभा प्रचार सभेला सुरुवात। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीमधील साकर गावामध्ये जनसंवाद यात्रेची सभा। शिवसेनेचे संजय कोकाटे पवार गटात प्रवेश करणार। माढा आमदार बबनराव शिंदेंविरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती। बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंकडून अपक्ष अर्ज दाखल। महायुतीत बंडखोरी। महायुतीत बुलढाण्याची जागा शिवसेनेकडे। भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशिममध्ये कार्यकर्ते आक्रमक। रात्रीपर्यंत उमेदवारी घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार। वाशिममधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा। नाशिकच्या येवल्यात भारती पवारांनी छगन भुजबळ यांची घेतली भेट। येवला दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं मदत करण्याची केली विनंती। प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती। वंचितकडून नांदेड लोकसभेची निवडणूक लढवण्यास भोसीकर इच्छुक। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया प्रचारापासून दूर राहणार। योग्य तो सन्मान मिळत नसल्यानं नाराजी। रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी। वंचितच्या दुसऱ्या यादीत संजय ब्राह्मणेंचं नाव। आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा। इचलकरंजीत शिवसेना बूथ प्रमुखांची बैठक घेणार। बैठकीमध्ये प्रचारासंदर्भात चर्चा। बैठकीला जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित। बारामतीत निवडणुकीच्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा। विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय दादासाहेब खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल। चाळीसगावला प्रांताधिकाऱ्यांची सायकल फेरीनं मतदान जनजागृती। ओझर खडकी बुद्रुक इथं ग्रामस्थांना दिली माहिती। पुण्यातील अप्पा बळवंत चौकामध्ये झळकला अनोखा बॅनर। निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही। परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, अशा आशयाचा बॅनर। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार आहे। परभणीमध्ये लोकसभा उमेदवाराची घोषणा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने केलेली आहे। रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा चक्क एसटी बसमधून प्रचार। कोकण प्रादेशिक पक्षाच्या उमेदवार शकील सावंत यांचा साधेपणानं प्रचार सुरू आहे। राहुल लोणीकर यांना संधी मिळाली नाही तर त्यांचे भविष्य उज्ज्वल। एकदा संधी गेली की परत मिळत नाही असं नाही। बबनराव लोणीकरांचं हे वक्तव्य। महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंची रॅलीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदेगडाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा। भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू। बाळासाहेब आंबेडकर योग्य भूमिका घेऊन आता महाविकास आघाडीला मदत करतील आणि आमच्यासोबत येतील। माजी मंत्री अनिल देशमुखांचं हे वक्तव्य। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा इथं अशोक चव्हाण यांना अडवलेलं आहे। गावात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाणांना विरोध। गाडी अडवल्याची घटना राजकीय, पोलिसात तक्रार करणार नाही। मराठा समाजाच्या आंदोलकांनी गाडी अडवल्याच्या घटनेवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात काँग्रेसची निदर्शनं। हाताला काळा फिती बांधत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। नाशिकच्या येवल्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती। सप्तशृंगी गडासाठी आजपासून इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सुरू। चैत्रोत्सवाचा भाविकांना फायदा होणार आहे। नाशिक ते सप्तशृंगी गड या मार्गावर इलेक्ट्रिक बसचं भाडं 170 रुपये असेल। जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा महसुलात 18% वाढ। उत्पादन शुल्क विभागानंही आर्थिक वर्षात प्राप्त केल्या 29 कोटी 78 लाखांचा महसूल। राज्यात 1 एप्रिलपासून बदलणारे बाजार मूल्य यंदा देखील कायम। बांधकाम क्षेत्रासह गृहस्वप्न पाहत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्याच्या भोरमध्ये कुस्ती संकुलातील 53 वर्षीय प्रशिक्षकाकडून तरुणीचं लैंगिक शोषण। यशस्वी कुस्तीपटू आणि लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती।
पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न. पुण्यातून एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. अमरावतीत पती पत्नीची विष प्राशन करून राहत्या घरामध्ये आत्महत्या. दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. गोंदियात रेफ्रिजरंट गॅसचा स्फोट झालेला आहे. शहरातील जयस्तंभ बस स्टॉप जवळची ही घटना. चारचाकी वाहनात स्फोट झाल्यानं 2 जण किरकोळ जखमी आहेत. सांगली शहरातील उशक्काल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखांच्या खंडणीची मागणी. सांगलीतील शहा कुटुंबियांवर गुन्हा दाखल. ठाण्याच्या शहापूरमधील सोगाव विभाग माध्यमिक विद्यालयामध्ये चोरी. चोरट्यांनी कुलूप तोडून शाळेतील किमती वस्तू चोरून नेल्यात. मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता तीव्रतेत वाढ झालेली आहे. जंगल परिसरातील नदी नाले कोरडे ठाक पडले. राज्यात शिरोरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. या आठवड्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार करणार हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 40ची पार. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दुपारच्या वेळी अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. पुण्याच्या जेजुरीत तीव्र पाणी टंचाई. 8 दिवसात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा इशारा. गोंदियातील 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. वीज बिल थकल्यामुळे पाणी पुरवठा खंडित. परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0% पोहोचला. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडे ठाक पडलेले आहेत. तर जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर. सरकारनं जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा. प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या मावळमधील मालेवाडीमधील गावातील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती. पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा जलवाहिनीवरून पाणी चोरणाऱ्या 21 चोरट्यांवर कारवाई. मनपा आणि महसूल विभागाच्या पथकाकडून जलवाहिनीची तपासणी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचं नवं संकट. अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची आता घाई झालेली आहे. फळबागायतीला मोठा फटका बसला.